आता मला सांगा, कोणाला मेकअप आवडत नाही? अशी कोणतीच मुलगी, स्त्री कोणीही असो, कोणत्याही प्रोफेशनची असो, कुठेही असो, तिला मेकअप आवडत नाही किंवा छान दिसायला आवडत नाही असं कोणीही नसतं. परंतु प्रत्येकाचं बजेट, प्रत्येकाची स्किन टोन, प्रत्येकाला कधी समजतच नाही की काय घ्यायचं, कोणत्या ह्याच्यात घ्यायचं, मिनिमल किती असतं, हाय मेकअप किती असतं, खूप प्रकार असतात मेकअपचे. त्यासाठी जर तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये आणि तुम्ही कुठे जात असाल, कोणत्या कार्यक्रमाला, तुमचा जो मेकअपचे प्रोडक्ट असायला पाहिजे पण ते बजेटमध्ये, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता याच्यामध्ये ना मी एकदम खूप प्रोडक्ट पण सजेस्ट तुम्हाला करत नाही आहे, पण छान मिनिमल प्रोडक्ट काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, काही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या गोष्टी घेऊन विकत घेऊ शकता. परंतु प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची एक स्किन केअर किट आणि एक मेकअप किट असायलाच पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला ह्याच गोष्टी आता यामध्ये रेकमेंडसुद्धा करणार आहे आणि त्या मिनिमल आहे आणि खूप स्वस्त आहे. म्हणजे या गोष्टी असल्यावर तुम्ही छान दिसू शकता आणि त्या बजेटमध्ये सुद्धा आहे. त्यामध्ये फर्स्ट असतं, जे तुमचं स्किन केअर होतं, तुम्ही छान तुमच्या स्किनला प्रेप केलेलं असतं. त्यानंतर पहिलं असतं आता स्किनला प्रायमर लावणे. आता बऱ्याच स्त्रिया डायरेक्ट फाउंडेशन लावतात, पण प्रायमरने मेकअप खूप छान बसतं. आज मी मेकअप केलेलं नाही आहे, परंतु या प्रायमरने मी बरेच दिवस या प्रायमरला यूज करत आले आणि मला असं वाटतं की हे बेस्ट प्रायमर आहे. खूप छान छान प्रायमर आहे, पण जर बजेटमध्ये जर तुम्हाला प्रायमर हवं असेल ना, तर हे प्रायमर खूप छान आहे आणि ते आहे इनसाईडचं मेकअप इसेन्शियल 3 in. याची बॉटल इतकी एकदम पिळून काढल्यासारखी आहे. 30 ml ची आहे, लॉंग लास्टिंग आहे, मॉइश्चरायझर, प्रायमर आणि प्रोटेक्ट तिन्ही गोष्टी एकाच प्रोडक्टमध्ये आहे. आणि हे खूप बघू शकता, जे याला मी माझ्या हातावरती एकदम ट्रान्सफर प्रूफ वॉटर असा जेल फॉर्मॅटमध्ये आहे. पण हे ना वापरल्यानंतर तुमच्या स्किनला खूप मॉइस्ट करतं, परंतु खूप छान ना बेस बसतो. जितकं तुमचं मॉइश्चरायझर चांगलं, जितकं तुमची स्किन प्रिपरेशन चांगले, जितकं तुम्ही प्रायमर छान लावलेलं, तितकाच तुमचा मेकअप खूप छान टिकतो आणि तो छान दिसायला होतो. नाही तर बऱ्याचदा मेकअप नंतर मग तो उतरला जातो, असं ड्रायनेस येतो किंवा असं रेषा पडल्यासारख्या सुद्धा दिसतात. त्यामुळे प्रायमर बेस्ट असणं खूप महत्त्वाचं. आणखी 2-3 प्रायमर मी तुम्हाला बजेटमधले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मेन्शन करेल, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बट मला आवडलेलं हे प्रायमर, हे फर्स्ट प्रायमर आहे जे मी यूज केलेलं आहे. आणि हे आता जर मला कुठेही कमी मेकअप करायचं असेल आणि मला कोणतेही हाय मेकअप नाही आहे आणि कुठे जास्त मेकअपही नाही करायचं आहे, तर डेफिनेटली मी या प्रायमरला तरी यूज करते. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे, आता जेव्हा आपल्याला डार्क सर्कल असतात, कुठे कुठे डाग असतात, तेव्हा आपल्याला कन्सिलर यूज करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, आता आपण एकदम कमी मेकअप करता तर कलर करेक्टर नाही यूज केलं तरी चालते, पण कन्सिलर यूज करणे खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आणि त्यासाठी मी कोणतं कन्सिलर वापरते, तर हे आहे मेबलिनचं इन्स्टंट एज रिवाइंड इरेझर कन्सिलर. अशा फॉर्मॅटमध्ये याची पॅकेजिंग आहे. प्रॉब्लेम मेबलिनचे आता स्विस ब्युटीचं एक पेनमधलं कन्सिलर येतं, ते पण खूप छान आहे, पण त्याचं पॅकेजिंगचा एवढा प्रॉब्लेम आहे की ते पंप केल्यानंतर एक्स्ट्रा प्रोडक्ट खूप बाहेर निघतं. हा या फॉर्मॅटमध्ये येतो. याला 1, 2 आणि 3 या रोटेट 3मध्ये करावं लागतं आणि त्यानंतर एक्स्ट्रा प्रोडक्ट बाहेर निघतं. खूप एकदम कन्सील करेल नाही, बट द प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू हा खूप छान कन्सिलर आहे आणि डेफिनेटली भरपूर काय टिकणार आहे. मला आठवतसुद्धा नाही की किती म्हणजे महिने झाले असेल, वर्ष झाले असेल मी याला यूज करते आहे. आणि माझा याच्या शेड आहे 100 आयोरी. तुम्ही तुमच्या शेडनुसार घेऊ शकता, परंतु खूप छान कन्सिलर आहे. कमी बजेटमध्ये मेबलिनचे कन्सिलर फाउंडेशन खूप छान असतात, त्यामुळे तुम्ही कन्सिलरमध्ये मी आणखी तुम्हाला सजेस्ट करेल. परंतु मला जर बजेटमध्ये कोणतं तुम्हाला माझं बेस्ट प्रोडक्ट मग कन्सिलरमध्ये सांगायचं असेल तर हे असेल. हे आहे मेबलिनचं, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट स्टेप असते, कन्सिलरने सुद्धा तुम्ही तुमचं चेहरा मिनिमल करू शकता, फाउंडेशनची गरज नसते.
परंतु आता जर तुम्हाला फाउंडेशन लावायचंच आहे, म्हणजे थोडंसं जास्त मेकअप करायचं आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक फाउंडेशन रिकमेंड करेल जे प्रचंड हायप असतं, म्हणजे टॉप 1 बेस्ट सेलरमध्ये ते फाउंडेशन येतं. ते म्हणजे मेबलिनचं फिट मी मॅट पोरलेस 60 अवर ऑइल कंट्रोल SPF 22. द बेस्ट फाउंडेशन आहे हे. बजेटमध्ये खूप छान कव्हरेज देतो. घाम येईल असं पण नाही आहे. खूप म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीकडे हे एक फाउंडेशन असायला हवं. त्यामुळे हे फाउंडेशन तुमच्या मेकअप किटमध्ये असू द्या, प्रत्येक स्त्री यूज करू शकते, कारण की प्रत्येकीला परवडण्याजोगतं आणि खूप मोठी बॉटल आहे. याची एक्सपायरी डेट 3-4 वर्षाची असते, त्यामुळे तुमच्या आरामशी तुमचे 3-4 वर्ष निघून जाईल आणि हे खूप छान आहे. त्यामुळे अशा प्रकारचे शेड भरपूर आहे. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही शेड घेऊ शकता आणि त्याला यूज करू शकता. नेक्स्ट असतं आता मेकअप झाल्यानंतर त्याला बेसला पावडर लावणे. जर तुम्हाला पावडर नाही लावलं तर मॅट फिनिशिंग नाही येणार, पण तरी चालेल. नाही लावायचं, नाही तुम्ही नाही यूज केलं तरी चालेल. पण मला आवडलेलं हे थोडं महाग असू शकतं. मेबलिनचं फिटमीचं एक येतं ते बजेटमध्ये आणि ते खूप छान आहे. मला ते दिसत नव्हतं ते पावडर कुठे आहे. ते सुद्धा खूप छान आहे. आणि मी गेले हे दुसरं प्रोडक्ट आहे. एक ऑलरेडी फिनिश झालेलं आहे, हे मी दुसरं ऑर्डर केलेलं आहे आणि हे आहे के ब्युटीचं पावडर. ओ माय गॉड, इतकं चांगलं पावडर आहे हे. फिनिशिंग जबरदस्त आहे याची. तुम्हाला आता इतकी छान फिनिशिंग येते की प्रचंड प्रमाणात तुम्हाला दुसऱ्या पावडरची गरज नाही पडत. जर एक पावडर हे तुमच्याकडे असेल. महाग आहे, थोडंसं महाग आहे बजेटमधल्यापेक्षा, परंतु छान आहे. नाही तर तुम्ही मेबलिनच्या फिटमीच्या पावडरकडे सुद्धा जाऊ शकता. ते सुद्धा त्यांच्यामध्ये खूप शेड आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. परंतु जर पावडर छान असेल ना तर बऱ्याच वेळा बेस आणखी छान दिसतो, म्हणजे फिनिशिंग छान येतं. त्यामुळे मेकअप किटमध्ये पावडर असणे इम्पॉर्टंट आहे आणि ते गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या मेकअप किटमध्ये पावडर नक्की असू द्या. तर नेक्स्ट म्हणजे इतकं छान केल्यावर इथे आपल्याला आयब्रो डिफाईन करणं किती गरजेचं असतं. आता मी बऱ्याचदा सांगून झालं आहे की आयब्रो किती महत्त्वाची असते. त्यामुळे माझे 2 आवडते प्रोडक्ट ते म्हणजे हे आहे शन कलरची FCची आयब्रो पेन्सिल, जी खूप छान आहे. डार्क ब्राऊन याचा शेड आहे आणि बघा इतकी नॅचरल दिसते ना ही पेन्सिल, खूप छान दिसते. आणि आयब्रो डिफाईन असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आयब्रो तुम्ही डिफाईन केलीच पाहिजे. त्यानंतर मला आवडणार आहे PSCचं आयब्रो डिफायनर इन 4 कलर. शेड खूप छान आहे. प्रत्येक जण यूज करू शकते. जिची जशी बॉर्डर आयब्रो असेल तशी ती करू शकते. खूप काळ टिकणारी आहे. प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा महाग नाही आहे. याच्यानंतर याच्याचमध्ये स्विस ब्युटीमध्ये पण आयब्रो डिफायनर येते. ते सुद्धा त्याचे आय थिंक 3 शेड आहे, याच्यात 4 आहे. प्रचंड छान आहे. द प्रॉब्लेम इज आयब्रो डिफाईन असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आयब्रो पेन्सिल असणं. तुम्हाला याने करता येत असेल, डिफायनरने करू शकता. पेन्सिल तुम्हाला पाहिजे असेल ही करू शकता. एलची पेन्सिल, कलर बारची पेन्सिल, ही फॅशन कलरची पेन्सिल खूप छान रित्या काम करते. त्यामुळे आयब्रो पेन्सिल आपल्या मेकअप किटमध्ये असतं. तर त्यानंतर असतं लिपस्टिक, ज्याने आपले फोटो खूप छान दिसतात. लिप बाम आपण लावलेला आहे, ठीक आहे. आता स्किन म्हणजे लिप टिंट आणि प्लस लिप बामसुद्धा आलेलं आहे. बट द बजेटमध्ये छान लिपस्टिक तुम्हाला हवं असेल, स्विस ब्युटीचं एक लिपस्टिक येतं ब्लॅक इनमध्ये. ते मला दिसतच नव्हतं, मी बरंच शोधलं. परंतु जर तुम्हाला त्यावेळेस आलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी मेन्शन करेल, फोटो दाखवेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे चाइल्ड बाय मसाबा, याची शेड शेड खूप चांगला आहे. याच्यात शेड मेन्शन नाही केलेला, बट तर खूप छान शेड आहे याचा. तुम्ही ही पेन्सिलसुद्धा ही थोडी प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू महाग असू शकते, परंतु खूप लॉंग लास्टिंग आहे. जेवल्यानंतरही तो टिंट राहतो. मी हे अनुभवलेलं आहे, तेव्हाच तुम्हाला रिकमेंड करते. फास्ट एवढं मेकअप केल्यानंतर ते उतरलं नाही पाहिजे, यासाठीचं बेस्ट मेकअप फिक्सर आहे. मी बरेच ट्राय केलेलं आहे, महाग केलेले, पिक्सीचं केलेलं, त्याच्यानंतर PSCचं झालेलं, खूप खूप महाग वाले पण सुद्धा, पण मला हे खूप आवडतं. हे आहे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर. हे बजेटमध्ये यापेक्षा मेकअप फिक्सर छान नाही आहे.
सिरियसली नाही आहे. म्हणजे दुसरी की तिसरी बॉटल मी यूज करत आली आहे. बाकीचे आहेत, काम सगळं छान करतं, पण बजेटमध्ये हे जे काम करतं ते महागवाले प्रोडक्टही तेच काम करतं. त्यामुळे एक मेकअप फिक्सर असणे तुमच्यासाठी खूप ज्या बॉटल खाली होत आलेली आहे, पण एक मेकअप फिक्सर आणि ते जर यूज करायचं असेल तर स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर खूप छान आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि अशारित्या या बघा किती प्रोडक्ट होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची अख्खी मेकअप किट तयार केलेली आहे. आता तुम्हाला कोणाला मागायची गरज नाही किंवा माझ्याकडे तर मेकअपच नाही, आता मी कसं मेकअप करू, मी कशी जाऊ, मला छान तर दिसायचं आहे, बजेट नाही आहे, माझ्याजवळ पैसे नाही आहे, माझ्याजवळ वेळ नाही आहे. इतके छोटे छोटे 10-15 मिनिटामध्ये तुम्ही हे मेकअप करू शकता आणि बजेट फ्रेंडली सगळे मी तुम्हाला सांगितलं आहे. मला वाटतं प्रत्येक गोष्ट 500-600च्या दरम्यानची आहे आणि इतक्या छोट्या प्रोडक्टमध्ये इतक्या कमी बजेटमध्ये तुम्ही तुमची मेकअप किट तयार केलेली आहे. तर आय होप तुम्हाला हे प्रोडक्ट आवडले असेल. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील. आणखी प्रोडक्ट जे असेल जे मला आवडते ते मी रेकमेंडसुद्धा करेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.